Dear student, we are seeing substances in daily use. In it, we have seen how paper is made. Then, in the last lecture, we have to find out the three questions. तर मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही 3 प्रश्न जे आहेत तर त्या 3 प्रश्नांचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला सांगितला होता. पहा काय काय प्रश्न होते की व्हेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंटेड. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी कागद तयार करण्याचा जो काही शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी कुठे लागला. पहा याचं काय उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. द मेकिंग ऑफ पेपर वॉज इन्व्हेंटेड इन चायना. जे या ठिकाणी कागद तयार करण्याचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी चीन जो आहे तर त्या चीनमध्ये त्या ठिकाणी लागला. इन इंडिया रायटिंग वॉज डन ऑन भुजपत्रे मच बिफोर पेपर वॉज डिस्कवर्ड. पण मग आपण त्या ठिकाणी पाहिलेलं की सर्वसाधारणपणे भारत जे आहे तर त्या भारतामध्ये त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारं जे काही पेपर जो आहे तर त्या पेपरचा शोध लागण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी असणारं जे काही लिखाण जे आहे तर ते लिखाण आपलं त्या ठिकाणी असणारं जे काही भुजपत्र जे आहे तर त्या भुजपत्रांवर त्या ठिकाणी केलं जायचं. इन चायना पेपर वॉज मॅन्युफॅक्चर्ड इन 100 BC. म्हणजे सर्वसाधारणपणे चीन जो आहे तर त्या चीनमध्ये असणारा जो काही कागद जो आहे तर त्या कागदाचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन ख्रिस्त जन्मापूर्वी असणारे जे काही 100 हे जे काही वर्ष जे आहेत ख्रिस्त जन्मापूर्वीचं असणारे जे काही वर्ष त्या ठिकाणी 100 BC म्हटले तर तेव्हापासून त्या ठिकाणी चीनमध्ये कागद जो आहे तर तो कागद त्या ठिकाणी तयार केला जायचा. दुसरा प्रश्न आपला दिलेला आहे की व्हॉट काइंड ऑफ पेपर इज यूज्ड फॉर आवर टेक्स्ट बुक, व्हॉट साईज इज इट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं असणारं जे काही पुस्तक जे आहे तर ते पुस्तकाचं त्या ठिकाणी दुसरं असणारं पान किंवा तिसरं असणारं पान त्या ठिकाणी उचकून पहा. त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा काय सांगता येईल की आवर टेक्स्ट बुक्स आर मेड अप ऑफ द पेपर कॉल्ड क्रीम ओ. तर आपलं त्या ठिकाणी असणारं जे काही पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकांची असणारी जे काही पानं जे आहेत तर ती पानं त्या ठिकाणी तयार करण्यासाठी किंवा तो कागद त्या ठिकाणी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही पेपर जो आहे तर त्या पेपरला त्या ठिकाणी क्रीम ओ म्हणजे CREAM पहा या ठिकाणी काय स्पेलिंग दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे CREAM क्रीम ओ WOVE हा जो काही पेपर जो आहे तर त्या पेपरचा त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे टेक्स्टबुक जे आहे तर त्या टेक्स्टबुकच्या पेपरसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो. आता काय सांगितलं होतं की इट्स साईज इज A4. तिथं काय आपला असणारं जे काही पुस्तकं जे आहेत तर त्या पुस्तकांचा असणारं जे काही पान जे आहे तर त्या पानाचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं आहे A4 साईज. असं जे काही कागदांचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकाराचा त्या ठिकाणी असतो आणि त्याची असणारी जे काही थिकनेस जी आहे तर ती पुस्तकामध्ये ती दिलेली तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी वाचाल. त्याची असणारी जी काही जाडी जी आहे तर ती जाडी सर्वसाधारणपणे 70 GSM अशा पद्धतीचं त्याची असणारी जे काही थिकनेस जो आहे तर तो थिकनेस आपल्याला त्या ठिकाणी 70 GSM 75 GSMची म्हणजे जाडी जी आहे तर त्या जाडीवर त्या ठिकाणी कागदाची असणारी जी काही गुणवत्ता जी आहे तर ती गुणवत्ता त्या ठिकाणी आढळून. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी 70 GSMचा कागद त्या ठिकाणी वापरला जातो. थर्ड, हाऊ इज पेपर फॉर करन्सी नोट मॅन्युफॅक्चर. हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. पहा की सर्वसाधारणपणे चलनी नोटा ज्या आहेत तर त्या चलनी नोटांचा कागद कसा तयार केला जातो. पहा की इन आवर नेशन द करन्सी नोट्स आर मेड फ्रॉम कॉटन पल्प, स्टीम ऑफ बाल्सम अँड द स्पेशल काइंड ऑफ डाय. की आपला जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये चलनी असणाऱ्या ज्या काही नोटा ज्या आहेत तर त्या नोटांचा असणारा जो काही कागद जो आहे तर तो कागद काय सांगितलं आपल्याला कॉटन पल्प म्हणजे असणारा जो काही कापूस जो आहे तर त्या कापसाचा असणारा जे काही लगदा आणि दुसरं आपल्याला सांगितले स्टीम्स ऑफ द बाल्सम. त्या ठिकाणी बाल्सम जे आहे ते झाड जे आहे तर ते 9वीच्या पुस्तकामध्ये त्याचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेले. 9वीला आल्यावर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल की कलर त्या ठिकाणी आहे. कलर अशा म्हणजे त्याचे असणारे जे काही फुलं जे आहेत तर ते फुलं त्या ठिकाणी कलरफुल अशा प्रकारचे आहेत आणि जे काही बाल्समचं असणारं जे काही खोड जे आहे तर त्या खोडाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले स्पेशल काइंड्स ऑफ डाईज. आपल्याला नोटा ज्या आहेत तर त्या रंगीत त्या ठिकाणी दिसतात.
जे सर्वसाधारणपणे विशिष्ट रंगाचे असणारे जे काही डाईज जे आहेत, रंग जे आहेत, तर त्या रंगांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. सम करन्सी नोट्स आर मेड ऑफ स्टार्ची पेपर अँड फायबर्स ऑफ द क्लोथिंग. तर सर्वसाधारणपणे काय असणार, ज्या काही चलनी नोटा ज्या आहेत, तर त्या चलनी नोटा तयार करण्यासाठी स्टार्चचा असणारा जो काही पेपर जो आहे, तर त्या पेपरचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तर काहींमध्ये त्या ठिकाणी फायबर क्लोथ म्हणजे तंतुमय अशा प्रकारचे जे काही कापड जे आहेत, तर त्या कापडांचा धाग्यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. द लेअर ऑफ जिलेटिन इज ॲप्लाइड ऑन द करन्सी नोट. मग आता त्या ठिकाणी असणारे जे काही नोट जे आहेत, तर त्या नोटेचा असणारा जो काही वरचा अशा प्रकारचा असणारा जो काही थर जो आहे, तर त्या थरावर त्या ठिकाणी जिलेटिन जे आहे, तर त्या जिलेटिनचा असणारा जो काही वापर जो आहे, तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. अँड देअर फोर दे रिमेन स्क्रिप्सी अँड स्ट्रेट. आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येताना दिसते की त्या नोटा ज्या आहेत, तर त्या नोटा त्या ठिकाणी चुरगळत नाहीत. त्याला त्या ठिकाणी आपण क्रिप्सी CRISPY त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे क्रिप्सी CRISP जे क्रिप्सी अँड स्ट्रेट म्हणजे नोटा ज्या आहेत, तर त्या नोटा आपल्याला चुरगळताना दिसत नाही किंवा त्या ठिकाणी सरळ राहताना दिसतात. म्हणजे त्यांना घड्या ज्या आहेत, तर त्या घड्या त्या ठिकाणी पडता येत नाही. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, तर ते वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी सिंथेटिक फायबर्स किंवा त्याला त्या ठिकाणी आपण थ्रेड म्हटलेलं म्हणजे कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही धागे जे आहेत, तर त्या धाग्यांबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे, तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी देईल. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असणारे जे काही कॅन यू टेल म्हटलेली सांगा पाहू म्हणजे ह्या असणारे जे काही प्रश्न जे आहेत, तर त्या प्रश्नांची असणारे जे काही उत्तरं जे आहेत, तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायला विचारलेली बा. पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलं आहे की फ्रॉम विच सबस्टन्स इन नेचर कॅन वी गेट थ्रेड ऑर फायबर. म्हणजे सर्वसाधारणपणे नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थांपासून आपल्याला धागे जे आहेत, तर ते धागे त्या ठिकाणी मिळताना दिसतात. तर आपण मागे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की वी कॅन गेट थ्रेड्स अँड फायबर्स फ्रॉम द कॉटन, वूल, ज्यूट, हेम्प, सिल्क एक्सेट्रा. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी पाहिलं की कापूस असेल, लोकर असेल. आता लोकर जे आहे, तर उदाहरणार्थ आपल्या लक्षात येताना दिसते की मेंढ्या ज्या आहेत, तर त्या मेंढ्यांपासून लोकर मिळताना दिसते. त्याच्यानंतर असताना जे काही ज्यूट जे आहे, तर ते ज्यूट म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपण त्याला ताग म्हणताना दिसतो. किंवा असणारे जे काही हेम्प जे आहेत, आंबाडी जे आहेत, तर त्या आंबाडीपासून किंवा असणारं जे सिल्क म्हणजे रेशीम जे आहेत, तर आपण पुढे पाहणारे त्या ठिकाणी असणारा जो काही रेशमाचा असणारा जो काही कोश जो आहे, कीटक जो आहे, तर त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही सिल्क जे आहे, तर ते सिल्क त्या ठिकाणी मिळताना दिसतं. दुसरा क्वेश्चन दिलेला आपल्याला व्हॉट आर क्लोथ्स मेड फ्रॉम. म्हणजे कपडे जे आहेत, तर ते वस्त्र जे आहेत, तर ती वस्त्र कशापासून निर्माण केली जातात. ते आपल्याला माहिती आहे की क्लोथ्स आर मेड फ्रॉम फायबर्स. धागे जे आहेत, तर त्या धाग्यांपासून त्या ठिकाणी वस्त्र जे आहेत, कपडे जे आहेत, तर ते कपडे त्या ठिकाणी धाग्यांपासून तयार केले जातात. नेक्स्ट की फ्रॉम द टाईम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यार्न could be produced to meet the clothing need of increasing population, much research and progress has taken place in this field. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. त्या ठिकाणी इन्क्रीजिंग पॉप्युलेशन याचा अर्थ असणारे जे काही वाढती अशा प्रकारची असणारी जी काही लोकसंख्या जी आहे, तर त्या वाढत्या लोकसंख्येसाठी या ठिकाणी इन्क्रीजिंग म्हणजे वाढणे आणि पॉप्युलेशन म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारी जी काही लोकसंख्या जी आहे, तर त्या लोकसंख्येसाठी पॉप्युलेशन अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी म्हणजे वाढती लोकसंख्या जी आहे, तर त्या वाढत्या लोकसंख्येची वस्त्राची असताना जी काही गरज जी आहे, तर ती गरज भागवण्यासाठी आर्टिफिशियल यार्न म्हणजे कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही धागे जे आहेत, तर ते धागे निर्माण करण्याची कल्पना सुचल्यानंतर ह्याचे काय असणारे जे काही फील्ड जे आहेत, क्षेत्र जे आहेत, तर त्या ह्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत खूप अशा प्रकारचं असणारे जे काही संशोधन जे आहे, तर ते संशोधन त्या ठिकाणी झालेले, त्याला त्या ठिकाणी रिसर्च म्हटलेलं आहे. किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे की प्रोग्रेस म्हणजे प्रगती जी आहे, तर ती प्रगती त्या ठिकाणी झालेली. पुढे इन्युमरेबल काइंड्स ऑफ द सिंथेटिक आर आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाऊ अवेलेबल.
सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की इनन्युमरेबल म्हणजे असंख्य अशा प्रकारची काइंड्स ऑफ सिंथेटिक ऑर आर्टिफिशियल थ्रेड्स, म्हणजे त्या ठिकाणी सिंथेटिक आत्ता आपण त्या ठिकाणी पाहिलं की नाही, म्हणजे सर्वसाधारणपणे कृत्रिम अशा प्रकारचे, किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही धागे जे आहेत त्याच्यासाठी एकच शब्द आहे सिंथेटिक, किंवा त्याला त्या ठिकाणी आर्टिफिशियल अशा प्रकारचे धागे जे आहेत तर ते धागे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. पहा आता कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक अशा प्रकारचे त्या ठिकाणी थ्रेड्स आपल्याला दिलेले. पहिला दिलेला आहे नायलॉन, दुसरा आहे तर तो डॅक्रॉन, पुढे टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. म्हणजे सर्वसाधारणपणे नायलॉन, डॅक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन अशा वेगवेगळी नावं त्या कृत्रिम धाग्या ज्या आहेत तर त्या कृत्रिम धाग्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आपण जे काही कपडे वापरतो तर त्या कपड्यांमध्ये कोणत्या प्रकारचा असणारा तो काही धागा जो आहे, सिंथेटिक थ्रेड जो आहे तर तो वापरला आहे, याचा शोध जो आहे तर तो शोध काय करायचा तर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आपण निश्चितच कपडे त्या ठिकाणी वापरताना दिसतो, परंतु त्या ठिकाणी ते पॉलिस्टर आहे, रेयॉनचं आहे किंवा टेरिलिनचं आहे हे आपल्याला माहीत नसेल तर आपले जे काही फादर असतील, मदर असतील, ग्रँडफादर, ग्रँडमदर त्यांना त्या ठिकाणी विचारा की हे कापड जे आहे तर ते नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, कॉटनचं आहे का, तर ते त्या ठिकाणी विचारा. पुढे पहा काय सांगितलं आपल्याला की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. आता काय दिलेलं की सर्वसाधारणपणे डू यू नो आपल्याला काय दिलेले त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की सिल्क इज ए नॅचरल थ्रेड ऑर फायबर ऑब्टेन फ्रॉम द ककून ऑफ द सिल्कवॉर्म. म्हणजे या ठिकाणी असताना जे काही सिल्क ज्याला आपण त्या ठिकाणी रेशीम म्हणताना दिसतो, हा रेशीम त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचा त्या ठिकाणी धागा आहे आणि कुठून ऑब्टेन केला जातो, मिळवला जातो फ्रॉम द ककून्स ऑफ द सिल्कवॉर्म. ककून म्हणजे त्या ठिकाणी काय म्हटलेले, ककून याचा अर्थ त्या ठिकाणी कोश जो आहे तर तो कोश या ठिकाणी दाखवलेला आहे. आतमध्ये कोश आहे तर त्या कोशाच्या आतमध्ये त्या ठिकाणी धागा आपल्याला दाखवलेला आहे आणि हा जो काही असणारा जो काही सिल्क वॉर्म जो आहे तर तो सिल्क वॉर्म त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवतो. म्हणजे रेशीम हा जो काही नैसर्गिक अशा प्रकारचा जो काही धागा जो आहे तर तो धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून त्या ठिकाणी मिळवला जातो. फ्रॉम वन ककून 500 meters to 1300 meters ऑफ द थ्रेड कॅन बी ऑब्टेन. म्हणजे एक कोश जो आहे तर त्या एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटरपर्यंतचा असणारा जो काही लांबीचा असणारा जो काही धागा जो आहे तर तो धागा त्या ठिकाणी मिळताना दिसतो. इट इज सेड दॅट सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्यूस ऑन ए लार्ज स्केल इन चायना. म्हणजे रेशमाचं मोठ्या प्रमाणावर असणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झालं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.